शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी होती आहे। सर, आपण मागे जी सुनावणी शुक्रवारी झालेली होती त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने मोठ्या प्रमाणात विधानसभा अध्यक्षांवरती नाराजी व्यक्त केलेली होती, ताशेरे ओढलेले होते। आज नेमकं काय होऊ शकतं, कारण की वेळापत्रक सादर करा अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या, पण जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार विधानसभा अध्यक्ष आज वेळापत्रक सादर करू शकणार नाहीत। काय होईल? नाही, खरं सांगायचं तर आमच्यासारखे जे राज्यघटना शिकवतात किंवा त्याचा अभ्यास करतात त्यांच्या दृष्टीने ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे की स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतर स्पीकरच्या जबाबदाऱ्या काय आहेत, स्पीकरचा रोल काय आहे याच्याबद्दल सुस्पष्टता नसावी ही चिंतेची बाब आहे। आपण वेस्टमिन्स्टर मॉडेल इंग्लंडमधनं घेतलं आहे, म्हणजे पार्लमेंटरी डेमोक्रेसी घेतली आहे। त्याच्यामध्ये स्पीकरचं महत्त्व हे फार फार महत्त्वाचा रोल त्याला खेळावा लागतो। इंग्लंडमध्ये ॲक्च्युली जबाबदारी कामकाज चालवण्याची ही स्पीकरवर असते, त्यामुळे त्यांनी अंपायरसारखं काम करणं अपेक्षित असतं। त्यामुळे इंग्लंडमध्ये स्पीकर झाल्यानंतर पक्षाचा राजीनामा देतात आणि अंपायरसारखं काम करतात। त्याचप्रमाणे त्यांना वोटिंग करता येत नाही, कास्टिंग वोट टाकता येतं पण नॉर्मल वोटिंग करता येत नाही। आपल्याकडे सुद्धा अँटी डिफेक्शन लॉचा जो कायदा झालेला आहे त्याच्याखाली स्पीकरनी पक्ष सोडला तर तो डिस्क्वालिफाय होत नाही। याचाच अर्थ अपेक्षा अशी आहे राज्यघटनेशी की स्पीकरनी पक्षाशी निगडीत राहू नये आणि अंपायरसारखं काम करावं। प्रत्यक्षामध्ये दुर्दैवाने स्पीकर हा पक्षाचा सदस्यच राहतो आणि त्यामुळे त्याच्यावर पक्षाचं खूप मोठं दडपण येऊ शकतं। हे आपण जिकडे तिकडे बघतो, म्हणजे आत्ताची केस ही एक केस झाली, परंतु सर्वच राज्यांमध्ये स्पीकर हे पक्षाचे मेंबर असतात। आता एक फार महत्त्वाची गोष्ट आत्ता लक्षात घ्या की अँटी डिफेक्शन लॉखाली डिस्क्वालिफिकेशन आहे का नाही ठरवण्याचा अधिकार स्पीकरला दिला आहे। इतर सर्व डिस्क्वालिफिकेशन जे असतं तो अधिकार गव्हर्नरला आहे, तो इलेक्शन कमिशनच्या सल्ल्यानुसार ठरवतो। इथे स्पीकरला दिलेला आहे। याचा अर्थ स्पीकरला क्वेसाय ज्युडिशियल गोष्ट त्यांनी करायला सांगितली, जजसारखं तो वागणार आहे इथे, म्हणजेच हे ट्रिब्युनल होतं। आणि ट्रिब्युनल जर का झालं तर अनेक कलमं राज्यघटनेत तुम्हाला सांगता येतील की जे सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणाखाली येणार। तेव्हा आत्ताचे स्पीकर जे सांगत आहेत की सुप्रीम कोर्ट मला सांगू शकत नाही वगैरे वगैरे, हे अज्ञान आहे। सुप्रीम कोर्ट ते स्पीकर म्हणून जेव्हा सभागृह चालवतात त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, परंतु ते जेव्हा ट्रिब्युनल म्हणून काम करतात त्यावेळी निश्चित स्वरूपात अनेक कलमांखाली ते सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणाखाली येऊ शकतात। आणि त्यामुळे सुप्रीम कोर्ट शक्यतो याच्यात हस्तक्षेप का करत नाही, आत्तापर्यंत सुद्धा ते नुसते डायरेक्शन का देत होते की सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे, प्रत्येकाने आपापली कृती करावी, मॅच्युअरली वागावं अशी सुप्रीम कोर्टाची अपेक्षा आहे। परंतु आता एक लक्षात घ्या की 11 मेला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 5 महिने होऊन गेले, अजून हा निर्णय लागला नाही आहे। सुप्रीम कोर्टाने त्यावेळच्या निर्णयात काय मोठ्या त्रुटी ठेवल्या? एक तर सेपरेशन ऑफ पॉवर्सखाली स्पीकरकडे हा निर्णय दिला, ते बरोबर आहे, परंतु रिझनेबल टाईम असं म्हटलं। आता रिझनेबल टाईम म्हणजे काय, याचा दुरुपयोग होऊ शकतो। त्यांनी स्वच्छ शब्दात म्हणायला पाहिजे होतं की 3 महिन्याच्या आत याचा निकाल लावा। आता 5 महिने होऊन गेले आणि 2-4 महिने मागतायत हे, म्हणजे मग 5 वर्ष जर का हे चालवलं तर मग हा कायदाच काढून टाका ना, कशाकरता हा कायदा ठेवला आहे? तेव्हा सर्व विकृतीकरण यामध्ये राज्यघटनेचं होत आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की 2/3 एकाच वेळी जायला पाहिजेत बाहेर, हा राज्यघटनेचा अर्थ आहे, तो सुस्पष्ट सुप्रीम कोर्टाने केला नाही। त्यामुळे 16 लोक जे पहिले गेले किंवा 9 लोक इथे जे पहिले गेले ते राज्यघटनेखाली डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत, हे सुप्रीम कोर्टाने क्लिअर करायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलं नाही। म्हणजे काही ओमिशन्स त्या ठिकाणी राहिलेत। आता शेवटचं एक सांगतो की जेव्हा स्पीकर हे जज म्हणून किंवा ट्रिब्युनल म्हणून काम करतात, क्वेसाय ज्युडिशियल ड्युटी त्यांच्याकडे आहे, त्यावेळी त्यांनी मीडियाशी बोलायचं नाही। हा बेसिक ज्या गोष्टी आहेत यासुद्धा स्पीकर पाळत नाही आहेत। मी गेले 8 दिवस स्पीकरना अनेक मीडियाशी बोलताना बघतो आहे। जज असं कधी सांगत नाही की मी कायद्याप्रमाणे निर्णय देईन, मी लवकर निर्णय देईन। ते गृहीत धरलं आहे की तुम्ही कायद्याप्रमाणेच निर्णय द्याल किंवा कायद्याप्रमाणेच वागाल, वेळेत निर्णय द्याल। हे का सांगावं लागतं तुम्हाला? इथपासून प्रश्नचिन्ह उभं राहतं। तेव्हा खूप खूप गोष्टी सुधारणं आवश्यक आहे असं मला वाटतं। आणि ॲक्च्युली सुभाष कश्यप हे पूर्वी सेक्रेटरी जनरल होते, त्यांच्याबरोबर मी भारतातला पहिला युनिव्हर्सिटीकरता पार्लमेंटरी प्रोसिजरचा कोर्स तयार केला होता। त्यात
आपल्या पार्लमेंटमध्ये ब्युरो ऑफ पार्लमेंटरी ट्रेनिंग म्हणून एक डिपार्टमेंट आहे की या सगळ्या लोकांना शिकवायचं की कसं वागायचं असतं पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेमध्ये. सुभाष कश्यप यांनी मला सांगितलं की 100 जणांना बोलवलं तर 20 जणंसुद्धा येत नाहीत. त्यामुळे आपले लेजिस्लेटर्सना आणि स्पीकर्सनाच घटना आणखी पार्लमेंटरी प्रोसिजर कितपत माहिती याबद्दल मला शंका आहे. विधानसभा अध्यक्ष पूर्णपणे नियमबाह्य वागत आहेत. नाही, असं मी आरोप नाही करणार. मी फक्त जनरल तुम्हाला राज्यघटनेच्या तरतुदी सांगितल्या. कोणावरही आरोप करणं माझा उद्देशच नाही आहे. माझा उद्देश असा आहे की घटनेमध्ये ते आपली- बसत नाहीये विधानसभा अध्यक्षांचं वागणं. निश्चितच बसत नाही आहे. आपली लोकशाही कशी निकोप होईल याचा माझा प्रयत्न आहे. म्हणजे मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेलो आहे की मी कुठल्या पक्षाचा नाही आहे. माय ओनली लॉयल्टी इज टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तेव्हा त्याच्या तरतुदी काय आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे एक तऱ्हेचं माझ्या आयुष्याचं मिशन आहे. ते मी करतो आहे. गेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट असंही म्हटलेलं होतं की तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर आम्हाला काहीतरी करावं लागेल, आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. तर सुप्रीम कोर्ट नेमका या सुनावणीमध्ये काय अंतिम निर्णय घेऊ शकतं? विधानसभा अध्यक्षांना या पदावरून हटवणं किंवा त्यांना बाजूला करणं असं काय होऊ शकतं? घटनेमध्ये तसं काही आहे का? किंवा या सगळ्या आमदार अपात्र जे आहेत त्यांचा निकाल लावण्यासाठी सुप्रीम कोर्टाने काय महत्त्वाची भूमिका बजवावी पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की ही वेळ येऊ नये. परंतु स्पीकरला काढण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टांना नाही आहे. स्पीकरची नेमणूक विधानसभेतर्फे केली जाते आणि मेजॉरिटीनी नोटीस देऊन त्यांना काढून टाकता येतं. परंतु त्यांनी जे आत्ता ट्रिब्युनल म्हणून निर्णय घेतलेला आहे ते मात्र सुप्रीम कोर्टाच्या अधिकारात येतं. त्यामुळे हे पात्र अपात्रतेचा जो निर्णय आहे तो सुप्रीम कोर्ट सांगू शकेल. पण मी आत्ता त्याच्यावर का बोलत नाही की मला खरंच असं वाटतं घटनेचा शिक्षक म्हणून की स्पीकरनी योग्य तसं वागावं आणि योग्य तो निर्णय द्यावा. त्यामुळे टोकाची भूमिका सुप्रीम कोर्टाला घ्यावी लागू नये असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन सचिनसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.